ज्या ठिकाणी थांबा आहे पालखीचा त्या जागा ॲक्विशन करून त्या ठिकाणी पेट्रोल पंप, रोड साईड ॲम्युनिटीज, इथेनॉल, CNG, इलेक्ट्रिक चार्जिंग याच्या सगळ्या व्यवस्था, रेस्टॉरंट आणि त्याचबरोबर तिथे मोठा व्यवस्था ज्यातून लग्न इतर वेळी लावता येतील, पार्किंग राहील, अशा प्रकारचा मोठा प्रोजेक्ट 1000 कोटीचा महाराष्ट्र सरकारने तयार केला होता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना. आणि आत्ताच मी त्यांना विनंती केली की PWD कॉर्पोरेशन जी आहे महाराष्ट्रातली, आपल्या मेट्रोचे जे प्रमुख होते दीक्षित साहेब, त्यांना तुम्ही हे काम द्या. आहे ते उभे आहेत, उपस्थित आहेत दीक्षित साहेब. त्यांच्याकरता टाळ्या वाजवा तुम्ही. तुमच्या पुण्याची मेट्रो यांनी बनवली आणि जेव्हा यांना मी देवेंद्रांनी इथे आणलं तर वर्तमानपत्रात लिहिलं की गडकरींनी आणि फडणवीसांनी आपला माणूस आणला, पण आम्ही काम करणारा माणूस आणला. मी ज्यावेळी पुण्यामध्ये मला आज आनंद झाला की मी नवीन एअरपोर्टवर उतरलो. एअरपोर्टचे डायरेक्टर माझ्याकडे आले होते आणि मला आठवते की 3 वर्षापूर्वी मी पुण्याच्या एअरपोर्टवर एक मोठी आमदार खासदारांची मीटिंग घेतली होती. पवार साहेब होते, खासदार होते. 1.5 तास मीटिंगमध्ये हेच होत होतं का खाली न्यायची मूर्ती की वरतून न्यायची. खूप ऐकल्यावर माझा स्वभाव थोडासा चांगला नाही आहे, वाईट आहे. मी म्हणलं तुम्ही फार विद्वानांचं शहर आहे, आता तुमची विद्वत्ता संपवा, मीटिंग संपवायची आहे. आता मी म्हणेन तसं होईल, उद्यापासून काम सुरू होईल, तुम्ही कोणी याच्यामध्ये बोलायचं नाही, बोलले तर याद राखा. आणि मेट्रो सुरू झाली. टेक्निकली ठरवा म्हणलं काय. आणि त्याचबरोबर एअरपोर्टचा विषय 20 वर्षापासून अडकलेला होता. इथले डायरेक्टर आज मला जे होते ते काल मला भेटले, ते डोळ्यात पाणी म्हणून म्हणाले साहेब, त्यांना ती मीटिंग आठवली की एअरफोर्सच्या चीफला मी बोलवलं होतं आणि ते जेव्हा जागा द्यायला तयार नव्हते तेव्हा मी काय बोललो हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण माझ्या बोलण्याचा परिणाम झाला, ती जागा मिळाली. आज एअरपोर्ट अतिशय उत्तम तयार झाला आणि मेट्रो आणि एअरपोर्ट हे दोन्ही कामं चांगली सुरू झाली. याच्याबद्दल मला मनापासून अतिशय आनंद आहे आणि मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. मुरलीधर मोहोळांना मी धन्यवाद देतो की आज या एअरपोर्टचं नाव संत तुकाराम महाराजांचं देण्याचा आपण सगळ्यांनी जो प्रस्ताव दिलेला आहे, हा दिल्लीमध्ये प्रधानमंत्र्यांशी बोलून आम्ही मंजूर केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास. महाराष्ट्राची ही दैवत आहे. महाराष्ट्र प्रगल्भ आहे. महाराष्ट्रातलं साहित्य, कविता, संस्कृती, इतिहास आणि विरासत, मराठी माणूस, मराठी संगीत, मराठी नाटक आणि मराठी प्रत्येक गोष्ट जी आहे त्याचं महत्व महाराष्ट्रात राहून कळत नाही. जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर आपण जातो तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टीचं महत्व कळतं. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे, पण राजा किती श्रेष्ठ असावा, शिवशाही म्हणजे काय आहे, खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही हे आमचं आदर्श आहे, आमचं दैवत आहे. आणि म्हणून ती पार्श्वभूमी या महाराष्ट्राला लाभलेली आहे. ती वीर, क्रांतिकारक, देशभक्त, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, समाज सुधारक बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि एकीकडे ह्या सगळ्या संतांचं कार्य अलौकिक आहे. आणि त्याचा वारसा घेऊन हा महाराष्ट्र सुखी व्हावा, समृद्ध व्हावा, संपन्न व्हावा या प्रयत्नाकरता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्यासारख्या लहान माणसांना कुठे ना कुठे छोटं बहुत काम करण्याची संधी मिळते. हे खरं म्हणजे तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या आमच्या मागे असलेला आशीर्वाद आणि विठ्ठलाचा आशीर्वाद हेच त्याचं खरं कारण आहे. मला अतिशय आनंद आहे. मला खूप रस्ते, पूल अनेक बांधण्याची संधी मिळाली. मी आता मानस सरोवरचाही रस्ता बांधतो. 7 वर्ल्ड रेकॉर्ड झाले. मला 9 डॉक्टरेट मिळालेल्या आहे. पण मी नेहमी म्हणतो की माझ्या आयुष्यात आनंदाचा क्षण कोणता असेल तर माझे आई आणि वडील वारकरी नव्हते, पण तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचे निश्चित बघतो. आणि मी जेव्हा पहिल्यांदा पुण्यात आलो तेव्हा स्वारगेट जवळ महर्षी नगरमध्ये माझी बहीण राहायची आणि आम्ही सगळे मिळून PMTच्या बसमध्ये बसून देऊ आणि आळंदी आणि चिंचवडला गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. ती आठवण मी अजूनपर्यंत विसरलो नाही. माझ्या आईची पण भयंकर श्रद्धा होती, वडिलांची होती आणि त्यामुळे
एक प्रकारे त्यांचा आशीर्वाद घेऊन मला एक काम करायला मिळालं, हे माझ्याकरता अतिशय भाग्याचं लक्षण आहे.